बाकी रात्री तुम्ही राऊंडला गेलते का? आलो जाऊन आलं का आता? चालेल. कसे हा जेवलो. व्हिडिओ काढायला लागले काय? हे जयेश व्हिडिओ काढायला लागले का? व्हिडिओ काढायला लागले का? टेमच्या पेपरा फुटली इथं. हा माहिती का शर्यत गाड्या सुटल्या मथुर की बकासूर चोरलं रे काय फटाकडा बोललो बँड वाजू नका गुलाल फेकू नका. अरे काय बोला देत ना मारू जा नाही करायचं. आता पालखी आतमध्ये चालले आता बघू शकतो मी आता आतमध्ये आलेले पालखी आता आमचा काय बोलतो मोबाईल बंद करा मोबाईल दादा. हां आताच आम्ही दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता बघू शकतो तुम्ही बाकी चेहरे तुमच्या लक्ष नसतील. चला बाकी मोठे व्हिडिओ काढा तुम्ही व्हिडिओ काढायचो काय बोलतो आता एवढं दिवस 4 दिवस आपण नव्हतो सोबत काय आता उद्यापासून तर कामाला बिमाला बघा पालखीला आला ना कुठे बसायचं नसतं खुर्चीवर नाही कुठे नाही सकाळच्या गादी भक्त पाहिजेलच. आमच्या गावात युपीचा येतो पण आमच्या गावात बोला तर तो पहिले असून आता गावाली मी लावतो आता नीट मार्क पाडा कामाला लागा गव्हर्नमेंट जॉब गावचा भरत्या मारा पण गोवा बिवाला जाऊ नका. मधली आपण जाऊ सगळी सोबत TC आपला चुकला विकला असेल तर माफ करा. जाता आम्ही इथल्या आता कारला सोडता प्रयागराज ना प्रयागराज इलाहाबाद प्रयागराज नावा. आता आम्ही निघलेलो पालखी पोचतो ना अटीवरती तर परत एक नवीन ब्लॉगनी चालू होते विषय कारण की ह्यो 5वा दिवस आहे पालखी पोचलेली आहे सध्या. चला आता निघूया आपण पालखीची इथं मामाच्या बंगल्यावर होता सध्या. गणपती बाप्पा मोरया शिवा. चला निघूया. वरती न्यायची पालखी आपल्याला निघली का ती पण मीच निघली असेल असं वाटतं. बघा आता निघले का नाही तर गेलोच माहीत पडेल आता थोडं लांब आहे म्हणून. जय श्री राम. ग्रुपचे अध्यक्ष पूनम पाटील अध्यक्ष पाटील तुम्हाला काय वाटतं आता लास्ट दिवस आहे म्हणजे आजचा लास्ट शेवटचा दिवस आहे. आमचा स्वर्ग सुखाचा प्रवास स्वप्नार आहे. कुठेतरी सुख पण होतंय कुठेतरी दुःख पण होतंय की आता पालखी संपायला पुन्हा 1 वर्ष थांबायला लागेल स्वर्ग सुखाच्या प्रवासासाठी. 360 दिवस आता थांबायला लागतील. बाकी आम्ही सगळी सोबत होतो 4 दिवस. आता 4 दिवसानंतर पायवाडीमध्ये आम्ही भेटणार नाही हॉलमध्ये भेटणार नाही. बाकी हे दिवस आठवत राहतील वर्षभर. बाकी आता आलेले आपली वरती उतरवचे पालखी आता पण आपण आलेले आहेत. बाबा लाजते लाजपर्यंत होता का जोडी आहे देव जोडी आहे. पूर्ण 4 दिवस होतो बाबा.
4 बंधू पाहू शकता. आता टेन्शन नाही. आता पोहोचतो. आता सुकाल दर्शन घ्यायचं आई माऊलीचा ना निघाचा राज्य. यावेळी काय माहिती मध्ये कुठे गायब होतात मध्ये काय होतात दिसतच नाही आम्हाला. बाकी रात्री तुम्ही राऊंडला गेलते का? आलो जाऊन आलं का आता? चालेल ठीक आहे. V-Star विरू काय बोलतो तुम्ही? किती वाजता उठले? सुखाचा प्रवास आता संपलाय. उठले मी लेकरच उठल्या. आता आमचा सुखाचाच प्रवास संपलाय. आम्ही एवढा आनंद आहे की आमच्या मनामध्ये ती इच्छा आहे म्हणजे भाऊ काय समजतच नाही काय बोलायचा. आता असा वरती गेल्यावर जरा बघू की आमची पोरं पण सुखरूप आली. आता सुखरूप घरी जाऊ द्या. असं आईचं जवळ असं जायचं जवळ येत होतो. त्याला भेटूया तुम्हाला पुढे. बाकी हे वडवली गॅंग सगळी मागाची मजा करतात. जाम मजा केली. बाकी सगळी मागाची जाम मजा केलेली आहे. नमस्कार करा पुढे चला. सर्व आई एकविरा भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत अभिनंदन. ज्यांचं दर्शन होतंय पुढे चालायचंय. आता कालच्या निघलेली आहे पायथ्याची जायला. आई व्यक्तीला बायका बंधन शक्तीनेत्र भरगाव त्यांच्या वतीने आलेल्या सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत अभिनंदन. चला आता पालखी चाललेली वरती आता आपली. जय मल्हार. माझी कोणाला पावले.
मंदिराचा प्रवास चालू झालेला आहे. चालला एवढं लवकर कोणाकडे घेऊन आले. तर आता आपण मधल्या मंदिरावर आलेलो. कशाला आले हा जेवलो. व्हिडिओ काढायला आले काय जयेश? व्हिडिओ काढायला लागले का? व्हिडिओ काढायला आले का? टेमच्या पेपरा फुटली इथं. हा मग एक काम कर 10 पर्यंत अंक बोलतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा आलू बघ आलू बघ आलू. 2 शर्यत गाड्या सुटल्या. मथुर की बकासूर. तर आता मंदिरावर पोहोचलोय आम्ही. बाकी चला बघू पुढे काय करायचं काय नाही. दर्शन घेऊ. पालखी असतं म्हणतं वाट बघायला लागेल. दर्शन घेऊन येतो. चला आपण दर्शन घेऊन हा आतमध्ये जाणार नाही पालखी पालखी चला आता जरा स्टुडिओ घेऊ फोटो घेऊ व्हिडिओ घेऊ. पालखी आलेली आहे जवळ आणि इथं ते एक तोडलं ते काय फटाकडा बोललो नका बँड वाजू नका गुलाल फेकू नका. अरे काय बोलायचं आता तिला यांच्याशी वाद घालला काही नाही. आम्हाला आमच्या आईचा मान पहिले पोचवचं आहे मंदिरात. हा चला पालखी पोचलेली आहे आता मंदिरावर. चला दोन्ही परिसर व गड परिसरामध्ये वाद्यकाम करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. देत ना मारू जा नाही करायचं. झोपा 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 झोपा. जय असा झोपाचा होता आता चला झोपा झोपा झोपा. गॅप नाही ठेव रे गॅप नाही ठेव. चला चला उदो उदो. हाय लो हाय लो हाय लो हाय लो हाय लो हाय लो हाय लो. आई पोचलेले आहे मंदिराची इकडं. मंदिरात लवकरच आतमध्ये जाणार आहोत. आली हाताव घ्या हाताव. हां उदो उदो
पालखी एवढा आतमध्ये चालली आता बघू शकतो मी आता आतमध्ये आलेली पालखी लाईनशी गेल्या सगळी जय सकाळीचे पाणी साईडला हॅलो 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 जय उदो उदो जय जय पोचलो मंदिराच्या आतमध्ये चालले आता सध्या पालखी तिथं ठेवलेली आहे मंदिराच्या समोर आता पुढे आता आमचा काय बोलतो मोबाईल बंद करा मोबाईल दादा हा सीसीटीव्हीला बनवून आताच आम्ही दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता बघू शकतो मी बाकी चेहरे तुमच्या लक्षात असतील चला हा पालखी बाहेर आहे पालखीला पण आतमध्ये घेतील आता आणि बाकी आता पोराचं दर्शन बाकी आहे अजून पोरात बाकी फोटो व्हिडिओ काढायचो बिंदू व्हिडिओ काढायचो कारण की वर्षातून एकदा येतं तर काढायलाच पाहिजे तर काही नाही की नाही काढा त्यांचं ऐकून काय होणार आहे का बघा व्ह्यू बघा कालचा मंदिराच्या पावसा बघा व्ह्यू बघा कसं आहे आपला दर्शन झालेलं आहे तर मंगल्यावर जाऊ आराम करू थोडा बाकी आमच्या गावाचं बघा आलेला आहे नाही एकदा तुझं पार्टनर कुठं आहेत पार्टनर इकडे फिरत असतील कुठतरी तू सोडून दाखव रवी द्या का तू पार्टनर लोकांना मेन काय आहे पालखी भेटतील हा न संपणारा प्रवास म्हणजे बोलला तर एकविरा पदयात्रा बाकी बघा सगळे आता जातील या आठवणी राहतील बाकी आपण भेटायला जाऊ आपल्या पोरांना टेन्शन नाही घेऊ खाली सगळ्यांना विचारू आपण की पोरांचा फोटोशूट चालू आहे थोडा आला तर फोटो काढणं असं नाही टँक इकडे आहे आणि दीपेश तरे पण आलेले आहे बोल ना काहीतरी नाव तरी नीट घे दीपेश तरे दिप्या और दिप्या हर्षल पाटील हर्षल पाटील हर्षल पाटील हर्षल पाटील बोई राहतो पाटील होल काय पाटील होल तो तिथं मांडायचा आहे स्टार्टिंग मध्ये बोलत होता ब्लॉग मध्ये घे ब्लॉग मध्ये येईल बोलतं हे आला ना मग आता घेतला ना काय मग कसं आता शेटला कसा मग म्हणजे फोन करायला लागतो तुम्हाला लास्ट आपला न संपणारा प्रवास आहे आपला एक राहायचा न संपणारा प्रवास म्हणजे काय बोलतो आता एवढं दिवस 4 दिवस आपण नव्हतो सोबत काय आता उद्यापासून तर कामाला विमाला चालू आपला कामधंदा भाऊ आता लाईव्ह मध्ये चालत आपले कामधंदा थांबले नाही पाहिजे आईचा आशीर्वाद आहे आपल्यावरती तिच्या आशीर्वादाने सर्व ओके आहे बाकी 1 वर्षानंतर भेटू आता परत नक्कीच नक्कीच चला भावाला आपला सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्कीच बघा पालखीला आला ना कुठे बसायचं नसतं खुर्चीवर नाही कुठे नाही तेव्हा सकाळच्या गादी बसलेला असता क्या सीएम इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया कोंबडा ए उडो ना उडो ना उडवलेला धरलेला काय ए रुबो चल आजा कोंबडा चांगला कापूस देत ना चला अरे सगळा गॅस बीच आहे चला आता बाकी आहे आपला चला जावा खाली थोडा नाश्ता बिस्टा करायला पाय खूप दुखतात पाय खूप दुखत आहे नाही माझं दुखत तू बस गादी बसले ना गादी एकदाच बसलो चुकून ब्लॉग मध्ये टाकला माझा अरे तू येतं का टेन्शन बोलतो पालखीला येतं बोलतो येतं काय पोलीस आले कसलं पोलीस आले तू तिथं गाडी चुकून आम्ही काय आपलं आता पालखीचं दर्शन बिर्शन झाले नंबर करत याचं पाप येऊ सांगतो कोणाला पाप ते पहिल्या वर्षाचा पालखीचा काय पहिल्या वर्ष पाप दिलं मग काय पहिल्या वर्ष पाप दिलं बाकी 4 दिवसाची माझ्या काल परवा दिवशी पालखी केली मस्त माल नाचलो परत भेटू ना संपणारा प्रवास आहे आपला ह्यो. 1 नंबर भेटत राहू परत एकदा हा पुढच्या वर्षी पियुष एकटा बस सोरला का तुला जात नाही घ्यायला लाईन मग घाबरता का तुम्ही अरे लाईन मग घाबरते जा ना जायचं दर्शन पाय दुखतं वाटण चाललेलं आमच्यावर पण बाकी बरंच चाललेला होती इच्छा पर पाय दुखत म्हणून गाडी गेला अरे चढले ना अर्धा घाट हां अरे जास्त झालेलं आहे गाडी तपासलं ना
बँड बिंड पटांगड वाजवू नका असं आलोचना करत होतं. याला विचारता गाणं का नाही वाजवत इथं, याला विचारू आता का नाही वाजवत हा का. किती वेळा व्हायरल करू याला, येतो तो किती वेळा व्हायरल करायचं हा मग तेच ना. इथं पटांगड व्हिडिओ वाजून नाही येत का आता पण हा जानेवारीचे आपला 2025 पहिली तारीख म्हणजे घटना घडलेली ती व्हिडिओ व्हायरल झाला. ती मधमाशीची आपण पालखी येतात, पालखीला मान भेटला पाहिजे ना. पालखीचा मान असतं, आईला वाजवत नेतात इथं गुलाला नेतात. वरूनच बंद केलं आहे की नाही, आपण गाड तरी काय करणार. मग आमचा बाल्यामा आल्यावर तिथल्या वाजवतानात ना, गाड काहीच नसतं भाऊ. बाल्यामा आल्या वाजवत मग वाजवलं तर पाहिजेच ना. असा आईचा किती वेळा व्हिडिओ काढून व्हायरल करू ना. बघा शकता काय मस्त प्रेम घेतलं हिमेशने. हिमेशचा पहिला वर्ष होता पालखीचा आणि त्यांनी जाम मजा केली. बोलला तर असे भक्त पाहिजेलच आमच्या गावात. युपीचा येतो पण आमच्या गावात बोलला तर तो पहिले असून राहतं, गावाली भाषा बोलतं, आमच्या गावालांच्यावर राहतं. बाकी फोटो घेतले त्यांनी. आई माऊलीचा भक्त आहे पूर्ण. चला आता चप्पल घेऊ पहिले तर कर्जतची पालखी आहे ना मग पाडगा बोलून पडगा मानवले डोंगरी मॅन फ्रॉम हा. चला सगळ्यांच्या पालख्या आल्या. कर्जत आणि पडग्याची वाटतं पालखी गेली का नाही काय माहित नाही. मी इथं खजिना घेतले मला असं वाटतं. बघा प्रेम फक्त एकटा सामान प्रेमचा काही वजन नाही. ते गेलं मग ते खाली गेलं. गावात वाद होली तर आम्हाला आम्हाला गावा बघून घेऊ तुमचं आम्ही. हा आम्ही पण ऐकून घेणार रे. त्यावरली होतं त्यावरली राहा झालंच पाहिजे आता. तुला गावा मग इथं सुखात आल्या गावा मग तुला गाव आहे. टेपावलं असलं तू टेपावलं राहा. टेपाच्या आधी राहतो मी गावात नको हा. विषय गावाचा इकडे इथपर्यंत आले, लोणावळपर्यंत आले. मी लावतो हॅलो हे गावांचं पण टेपावलं कसं आलं मग इथं दादागिरी करतात. 4 दिवस झालं कसं येतले कारण की प्रेमला वरती जायचं भरत प्रेम बस भूषणदा बिबट्याला तिकडे जाऊ नको. प्रेमला वाटू प्रेमचा भाव भेटेल ना याला. काय प्रेम कसा भाव भेटेल माझ्या पण मास भेटेल असं काही नाही. याच्या हारका भेटतील जो हारकावाला माणूस आहे. ही पालखी इथंच आपली आपल्या पालखीला होता म्हणजे बोलला तर 4 दिवस आपल्याला पण राहिले, आपण पण राहिलो सोबत आम्ही. बोला तर कसं वाटलं देवाचा आता परतीचा प्रवास. काय नाही आता झाला ते सगळं व्यवस्थित झाला. काय ते काय दुखलं तो काय सांगून न संपणारा प्रवास आहे आपला. दरवर्षी यायचं आहे दरवर्षी यायचंच आहे तो. चला भेटू पुढच्या वर्षी असं काही नाही. चालू आहे काय बाला न पिकनिकला चाललंय का नीट द्या. असा आणला पाहिजे पोराला देवदर्शनाला. गोवा बिहार घेऊन जाता पोरांना हा मग पोरांना गोवा बिहार नाही जायचा इकडं जायचा पिकनिकला. पोरांना गोवा बिहारला आणता असं बघा पिकनिक आणता इथं दर्शनाला देवदर्शनाला. काय रे बरोबर ना मग आम्हाला रिसॉर्टला नाही रिसॉर्टला जायचं आम्हाला पण मारीन ड्राईव्हला जायचं मागच्या वेळी माती खायला. गाजाची शालीची राही नाही तर आमच्या शालेनेच फिरवलेलं फक्त शालेंच्या दाल भात देऊन दाल भात दिले पोरांना पुढे झाला. नीट अभ्यास कर, नीट वाचा, नीट मार्क पाडा, कामाला लागा, गव्हर्नमेंट जॉब कसा भरत्या मारा, पण गोवा बिहारला जाऊ नका. शालेची ट्रिप फक्त देवदर्शनाला जायची. आम्हाला घ्यायला एवढा लांबशा धन्यवाद आम्हाला घ्यायला आल्याबद्दल. गाडी कुठे ही वरती काढायला जागा नाही आता. बिबटे आहे का तिथं मंथन शेठ लाच दिवशी येऊन आमचा अपमान केलेला आहे. तुम्हाला हवी हा गाडी घेत आहे ठेव येता पिऊन पिऊन थोडा असंच की नॉर्मल म्हणजे
असंच खायला, बाकी जेवायला तिकडे जाणार आहोत, नॉर्मल खायला आणलंय. चला हे खाऊन तिकडे जाऊ परत. आईने मस्त नियोजन केला. मला तर माझ्या व्हिडिओमध्ये वाघोबाचा रोल करत होता, यो करत होता ठाण्यामध्ये. बाकी काय बोलशी भाई, आता दिवस 4 दिवस तुम्ही काय एन्जॉय केला? किती वर्ष आहे तुझा सांग? माझा ह्यो पहिलाच वर्ष आहे. पहिला वर्ष आहे. मला ह्यो पहिल्या वर्षाचा अनुभव खूपच चांगला झाला. कसं मंडळाचं कसं म्हणजे एकदम चांगलं, छान वाटलं. खूप छान वाटलं. धन्यवाद. पुढच्या वर्षी पण नाही, पुढच्या वर्षी ह्यो नक्की प्रवास भेटू. कधी खपणार नाही. इलेक्शन ठेव 100%. मग चल. बाकी गावदे ग्रुप आता जेवायला बसले. काय बोलतील? लात जेवण आहे काय? आपला तिकीट आपला तिकडे आपला आता संपलं पैसे आता ऋषी पास. तो प्रवास कधी खपणार नाही बरं. प्रवास यो चालूच राहील. आठवणी कायम स्मरणात राहतील. तुम्ही काय बोलतील? स्वर्ग सुखाचा प्रवास इथे संपल्या. आता पुढील 360 दिवस वाट बघायची. 4 दिवसांची आठवण काढू, कारण की यांना भेटलेलं आपण 4 दिवस. बाकी जेवत आहे आता. चांगली पाण्याची आणि हां सहकार्य केलेलं रोज आहे. अपडाऊन करायचे आपले करणारे. कल्याणवरून रोज अपडाऊन. चांगली सेवा तेव्हा दिली आम्हाला. रोज अपडाऊन कल्याण ते वांगणी ते वापस ते कर्जत. नाही पाण्यावाले खूप सहकार्य केलेलं आपल्याला, तर त्यांना आता चांगलं बोललं पाहिजे. चला बाकी बघा हे मुंडी हां भात. ट्रेनमधली गँग, माझा नंबर घे फक्त. ट्रेन मी फोन लावा काय ट्रेनमधली आपण जाऊ सगळी सोबत. TC आपला काय हां चला आता जाऊ आपण जरा बाहेर फिरणं. आमचा अंकल आहे इथं, जेव्हा मनवला पूर्ण 4 दिवस होता, त्यांना विचारू आपण. आमचा अंकल आहे, जेव्हा मनवला पूर्ण 4 दिवस होता. कसं वाटलं अंकल 4 दिवस? मस्त एकदम फर्स्ट क्लास. पूर्ण 4 दिवस म्हणजे तुम्ही जेव्हा मनाला सतत होतं त्यासाठी धन्यवाद पहिले. धन्यवाद. बाकी तुम्हाला कसं वाटलं की पोरा एकदम चांगली पोरं होते. काहीच कोणाला टेन्शन नाही, काही नाही. आणि पायवारी बी एकदम चांगली चालली. धीरता भेटले बघा आता. धीरता कसं वाटलं 4 दिवस आपली पोरांचा काय सरकार प्रवास झालेला आहे. तो कधी न संपणारा प्रवास आहे. ना संपणारा म्हणजे शब्दच नाही. शब्दात नाही. एकरा माते की जय. आमचे नर्द आहे. नर्द काय गोष्टी 4 दिवसाचा सुखा प्रवास न संपणारा प्रवास म्हणजे बोला पदयात्रा. आता आम्ही निघतोय त्यासाठी पावडेटिंगला करतो. मागे नंतर काय बोलतो 4 दिवस आपण प्रवास केला. एक आई माऊली पोराकडून काय त्रास? एकदम व्यवस्थित सर्व. आणि त्याच्यात आपल्या आटाली कोलीवाडीतली पोरं एकदम व्यवस्थित, म्हणजे आपल्या गावातलं नाव खराब न झालं पाहिजे त्या उद्देशाने आपण सर्व व्यवस्थित करतो. पोरांचा काही त्रास? पोरांचा एकदम काहीच त्रास नाही. आपण कसं दुसऱ्या गावातून जातो पण आपण त्यांना सहकार्य करतो आपल्या, जेणेकरून आपल्या गावाचं नाव न खराब झालं पाहिजे. आम्ही निघतो मग बॅग वगैरे घेतली आम्ही. आणि प्रवास आहे तो एकदम सुखाने झाला पाहिजे. आपण आलो 4 दिवसात चालत आता घरपर्यंत पोहोचवा. प्रवास आहे एकदम सुखात झाला पाहिजे. आपल्या पोरं व्यवस्थित घरी आपल्या घरच्या घरी गेली पाहिजे. प्रणय आपला प्रेम आणि मी चाललो होतो स्टेशनच्याकडं, कारण की आम्ही 4 व्हीलरमध्ये बॅग पाठवली फक्त, कारण की पोरा बरोबर ट्रेननीच जाऊ आपण. 4 व्हीलर नाही, ट्रेननी लवकर पोचू आपण म्हणून. बाकी आपण जाऊ चला आता. ट्रेन आहे 4:30ची. आपण जाऊ टाईमपास करत चालत तेव्हा पोरा चालली बघा परतीचा प्रवास. चुकला बिकला असेल तर माफ करा. जाता आम्ही इथल्या आता कारला सोडता ट्रेनमध्ये चालल्या. काय चुकला असेल तर माफ करा. मडेल परत येऊ आपण पुढच्या वर्षी परत येऊ का. जो न संपणारा प्रवास आहे. आमच्या गावाची पोरा पण आहे इकडे चालन खोपोलीला. आम्ही लोणावळा चालल्या. पोरा आज आपल्याबरोबर तुम्हाला दाखवूया सगळं. चला अरे वाजत गाजत तुझे बाजीचे कार्य आला.
पोरा गर्दी में थांबले. तुम कहाँ से आओ था? यूपी का जौनपुर इलाहाबाद था. प्रयागराज था ना. प्रयागराज इलाहाबाद. प्रयागराज नावा. मग तुम काय इतना मन करता इधर महाराष्ट्र में? काय लोनावला का काम करता? ना काम कई वजह से आए थे. ये दादर क्यों जावा? अब वहाँ पर काम जा रहे अबे उठा क्यों? चला अंदर नहीं तो क्या उठा क्यों? दादा आहेत आपण पोहोचलेलो आपल्या स्टेशनला. बाकी आता इथंच समाप्त करतो ब्लॉग. बाकी चला भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉगला परत एकदा. जय श्रीराम.